फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 30वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशन हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आज आपण कव्हर करणार आहोत। थोडासा मोठा टॉपिक आहे हा ॲनिमल क्लासिफिकेशन, म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण। फार मोठा टॉपिक आहे, पण आपण जेवढा लवकरात लवकर कव्हर करता येईल आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण तेवढा आपण करूयात। जसजसे आपले लेक्चर होत आहेत ना तसतसा हा पार्ट कंप्लीट करत चला, कारण जर का आपण सेपरेटच करायला गेलो तर मग होत नाही, कारण खूप जास्त वास्ट टॉपिक आहे। त्यामुळे बघा, आपण आपल्या आजूबाजूला जेवढे काही याच्या आधी आपलं प्लांट क्लासिफिकेशन झालं आहे, पण कंटिन्यू फक्त प्लांट क्लासिफिकेशन राहायला नको, याच्यासाठी आपण थोडा मध्ये केमिस्ट्रीचा महत्त्वाचा टॉपिक घेतला आणि त्याच्यानंतर आज पुन्हा आपण ते काय करतोय, ॲनिमल क्लासिफिकेशन सुरू करतोय। बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन सुरू करण्याआधी आपण जेव्हा 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहिलं होतं किंवा पंचसृष्टी वर्गीकरण जे पाहिलेलं होतं RH विटाकरचं, मग त्यामध्ये आपण ज्या 5 किंगडम पाहिलेल्या होत्या त्या प्रत्येकाचे इन शॉर्ट आपण एका चार्ट फॉर्मॅटमध्ये काय पाहिलेले होते, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले होते आहे, बरोबर। सिमिलरली सुरुवात करताना जेव्हा आपण ॲनिमल क्लासिफिकेशनला सुरुवात करतोय, आपल्याला काही टर्म्स समजणं महत्त्वाचं आहे। त्यातली पहिली आहे ॲनिमल्स म्हणजे काय, नेमके ॲनिमल्स काय आहेत, ठीक आहे। त्यानंतर दुसरी टर्म आहे की इनव्हर्टिब्रेट, वर्टिब्रेट्स म्हणजे काय आहे, इनव्हर्टिब्रेट्स आणि वर्टिब्रेट्स म्हणजे काय। नंतर पुढे आपण गेलो आणि आपल्याला कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स हे काय आहे ते सुद्धा आपल्याला, या 3 टर्म समजल्या की आपल्याला थोडंसं पुढे एक इझी जातो समजायला, किंवा हा एक बेसिक पार्ट आहे असं समजूयात आपण ॲनिमल्स म्हणजे काय, नेमका ॲनिमल म्हणजे काय, असे प्रश्न जर का थोडेसे नाही का काही नेमकं हे ॲनिमल म्हणजे काय असं काय विचारताय तसं नाही। पण आपण जेव्हा 5 किंगडम क्लासिफिकेशनवाला जो एक चार्ट पाहिलेला होता त्यानुसारच आपल्याला ॲनिमल्सची डेफिनेशन करायची किंवा ॲनिमल्सना एक्सप्लेन करायचं आहे थोडक्यात। बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही तो चार्ट नोट डाऊन करून घेतलेला असेल तर काढा। तिथे आपण म्हटलं आहे की ॲनिमल हे कसे असतात, यूकॅरियोटिक असतात, यूकॅरियोटिक। त्यानंतर कसे असतात, मल्टीसेल्युलर असतात, मल्टीसेल्युलर असतात। पुढे कसे असतात, हेट्रोट्रॉपिक असतात। हे सगळं मी तुम्हाला चार्टमध्ये लिहून दिलं आहे ना, बरोबर। हेट्रोट्रॉपिक, इतरांवर डिपेंड असलेले। त्याच्याच बरोबर हे काय असतात, अजून ॲनिमल्सबद्दल आपण काय सांगू शकतो, एक तर ते नाही का त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन, कशा पद्धतीने ते काय करतात, स्वतःचं अन्न मिळवतात किंवा स्वतः कसे सर्वाईव्ह करतात, हे झालं सगळं ॲनिमल्सशी रिलेटेड। अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे मेन्शन करावी लागेल, यांच्याकडे ना कोऑर्डिनेशनसाठी यांच्या शरीरामधले जे काही ऑर्गन्स असतील किंवा ज्या काही नाही का ऑर्गन्स असतील, टिश्यू असतील, त्यांच्या कोऑर्डिनेशनसाठी यांच्याकडे एक सिस्टीम्स अशा डेव्हलप झालेल्या असतात, जसे की नर्वस सिस्टीम आहे बरोबर। मग त्यांना आपण म्हणतो ॲनिमल आहे, ठीक। म्हणजे कोऑर्डिनेशनसाठी एक ठराविक अशा सिस्टीम काय केलेल्या असतात, त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात, तर त्यांना आपण ॲनिमल्स असं म्हणतो। मग आपण आपल्या आजूबाजूला जेवढे काही ॲनिमल्स बघतो ते सगळे सारखे असतात का, अर्थात नाही। त्या प्रत्येकामध्ये कितीतरी डिफरंट असतात किंवा खूप जास्त डिफरन्स असतो त्या प्रत्येकामध्ये आहे, बरोबर। मग हा डिफरन्स कशामुळे आहे, जर का आपण अगदीच सुरुवातीला गेलो ना की जेव्हापासून ॲनिमल्सची लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स निर्माण व्हायला सुरुवात झाली, तर आपण जर का अमिबासारख्या एखाद्या सिम्पलेस्ट ऑर्गॅनिझमचं, एखाद्या सिम्पलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं उदाहरण घेतलं आणि दुसऱ्या बाजूला आपलं म्हणजेच हायली डेव्हलप, हायली कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्सचं उदाहरण घेतलं, तर आपल्याला दोघांमध्ये खूप जास्त फरक दिसतो। मग त्या अमिबासारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून आपल्यासारख्या एक हायली डेव्हलप, हायली कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमची निर्मिती जी झाली, त्या प्रोसेसला किंवा जे काही मॉडिफिकेशन झाले इथून या पहिल्या केसपासून ते आपल्यापर्यंत, या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, इव्होल्यूशन असं म्हणतोय। मग या इव्होल्यूशनमध्ये प्रत्येक ॲनिमलनी, या इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक ॲनिमलनी स्वतःला त्याच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये काय केले, बदल केले आणि त्याला काय केलं,
स्वतःला डेव्हलप केलं त्या पद्धतीने त्याच्या आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरनुसार किंवा त्याला ज्या काही गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेऊन त्याने काय केलं, डेव्हलप केलं. आता हेच जे डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला बघायची आहे. मग जेव्हा आपण ॲनिमल्सचा स्टडी करतो किंवा ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन आपण बघतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला फायलम्स असतात, आहे बरोबर. मग ॲनिमल्सबद्दल की ॲनिमल्सची जी काही इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि ती डेव्हलपमेंट आपल्याला या फायलम्सच्या फॉर्ममध्ये अभ्यासायची. मग टोटल फायलम एकूण किती आहेत? एकूण ना 30 फायलम आहेत. पण या 30 फायलमचा स्टडी आपल्याला करायचा नसतो. या 30 मधले 20 फायलम जे आहेत ते मायनर आहेत आणि 10 जे फायलम आहेत ते मेजर फायलम आहेत आणि या 10 मेजर फायलम्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. मग या 10 मेजर फायलमचा स्टडी करताना तुम्हाला मी एक लास्टला किंवा मध्ये कुठेतरी तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट देते ज्याच्यामध्ये तुम्हाला या 10च्या 10 फायलम जे आपण अभ्यासणार आहोत त्या सगळ्याचा एक नाही का ओव्हरऑल, जसं की आपण 5 किंगडम क्लासिफिकेशनचं पाहिलेलं होतं त्याच पद्धतीचा आपण ते या 10 किंगडमचं किंवा 10 फायलमचं सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊन मुद्दा आला की इनव्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय आहे. आता हे तर आपल्याला माहिती आहे की आपण ॲनिमल्सना क्लासिफाय केलं तर सगळ्यात ब्रॉड 2 ग्रुप कोणते होतील, तर होतील ते इनव्हर्टिब्रेट्स किंवा व्हर्टिब्रेट्स किंवा कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे. मग या इनव्हर्टिब्रेट, कॉर्डेट, नॉन कॉर्डेट यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? काय आहे डिफरन्स जेव्हा आपण इनव्हर्टिब्रेट आणि व्हर्टिब्रेट असं म्हणतोय. आता व्हर्टिब्रेट आपण त्यांना म्हणायचं की ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम आहे. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपल्या मेंदूपासून जो खाली पाठीचा पूर्ण जो भाग आहे तो एका व्हर्टिब्रल कॉलमनी, ज्याला आपण पाठीचा कणा असं म्हणतो, आहे बरोबर, त्यांनी तो काय केलेला असतो, कव्हर केलेला असतो. यालाच आपण काय म्हणतो, व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतो. आणि तो व्हर्टिब्रल कॉलम ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये आहे त्यांना आपण म्हणतो व्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रल कॉलम ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये नाही आहे त्यांना आपण म्हणतो इनव्हर्टिब्रेट. हे तर क्लिअर झालं. मग आता कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट हे पुन्हा काय आलं. कॉर्डा म्हणजे स्ट्रिंग किंवा कॉर्ड म्हणजे स्ट्रिंग आणि ॲटाचा अर्थ होतो बिअरिंग. म्हणजेच थोडक्यात बघा, जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काहीतरी एखादं असं भांडं आहे आणि ते एकात एक आपल्या व्हर्टिब्रल कॉलममध्ये किती बोन्स आहेत, 33 बोन आहेत, आहे बरोबर. मग त्या 33 बोनच्या मधून ना एक अशी दोरीचं स्ट्रक्चर गेलंय. म्हणजे समजा की हा आपला ब्रेन आहे, ओके ठीक आहे, हे असं लिव्हरसारखं दिसलं तरी समजा हा काय आहे, आपला ब्रेन आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे. आणि इकडून या ब्रेनच्या इकडून एक खाली अशी एक स्ट्रिंग टाईप स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आणि या स्ट्रिंगला आपल्या व्हर्टिब्रल कॉलमचे जे 33 बोन्स असतात त्या 33 बोन्सनी काय केलेलं असतं, प्रोटेक्ट केलेलं असतं. आणि या 33 बोन्सना एकत्रितपणे आपण व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतो. या 33 बोन्सना आपण एकत्रितपणे व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतो. आणि या 33 बोनच्या मधून हे जे स्ट्रिंगसारखं स्ट्रक्चर गेलं आहे किंवा जी एक दोरी गेली आहे त्या दोरीला आपण कॉर्डेट असं म्हणतो किंवा ज्याला आपण स्ट्रिंग असं म्हणतोय. मग ही जी दोरीमधून गेलेली दिसते ती ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये आहे किंवा ज्या व्हर्टिब्रेट्समध्ये आहे त्यांना आपण काय म्हणणार, कॉर्डेट्स असं म्हणणार. आणि ज्या व्हर्टिब्रेट्समध्ये हे स्ट्रिंगसारखं स्ट्रक्चर नाही आहे त्यांना आपण काय म्हणणार, नॉन कॉर्डेट्स असं म्हणणार. म्हणजे या तिन्ही टर्म आपल्या इथे क्लिअर झाल्या की ॲनिमल्स म्हणजे काय आहे, इनव्हर्टिब्रेट, व्हर्टिब्रेट म्हणजे काय आहे आणि पुढे जाऊन कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स काय आहेत. ठीक आहे इथंपर्यंत. आता थोडंसं पुढे जाऊयात. आपल्याला बघायचं आहे ॲनिमल क्लासिफिकेशन की जे आपण ते 10 फायलम्समध्ये डिवाईड करून प्रत्येक ॲनिमल्सचं आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. मग ते 10 फायलम नेमके कोणते आहेत आणि त्याचा क्रायटेरिया काय आहे ते आपण आधी समजावून घेऊयात. तर त्याचा मी जसं की आधी पण म्हणाले होते की आपण जेव्हा 2 गोष्टींमध्ये क्लासिफाय करतो किंवा वर्गीकरण करतो तेव्हा त्याचा कोणता ना कोणता तरी आधार असतो, काहीतरी बेस असतो. सिमिलरली आपण ॲनिमल म्हणजे एवढी असंख्य संख्या आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची, जवळजवळ मिलियन्समध्ये असेल. ठीक आहे. मग त्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्टडी करणं नाही आहे पॉसिबल आपल्याला. मग त्याच्यासाठी आपण काही ठराविक असे आधार ठरवलेत, काही क्रायटेरिया ठरवला आहे आणि त्या क्रायटेरियाच्या आधारावर आपण त्या ॲनिमल्सना काय करतो, क्लासिफाय करतो. ठीक आहे. मग तो क्रायटेरिया काय आहे, ज्यालाच आपण म्हणतोय क्रायटेरिया फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन.
सगळ्यात पहिला मुद्दा आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे त्यामधला, तो म्हणजे नंबर ऑफ जर्म लेयर्स. नंबर ऑफ जर्म लेयर्स. आता जर्म लेयर्स काय आहेत किंवा यांच्या संख्येवरून हा क्रायटेरिया कसा काय ठरला, तर बघा हा जेवढे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, मी असं म्हणाले मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, जेवढे काही बहुपेशीय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते एका सिंगल सेलपासून बनलेले असतात की ज्या सिंगल सेलला आपण झायगोट असं म्हणतो आहे. बरोबर, झायगोट आहे, त्या झायगोटपासून एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनलेला आहे. हा झायगोट काय होतो, डिवाइड होतो, रिडिवाइड होतो, अनेक सेल्स तयार करतो. ठीक आहे, मास सेल्स तयार करतो, अनेक सेल्स तयार करतो आणि या ज्या सेल्स आहेत त्या 2 किंवा 3 लेयर्समध्ये अरेंज होतात आणि या लेयर्सनाच आपण म्हणतो जर्मिनल लेयर्स. आणि या लेयर्सलाच आपण म्हणतो जर्मिनल लेयर्स. इथे क्लिअर की नेमक्या जर्म लेयर्स काय आहेत किंवा काय, सगळे जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते एका सिंगल सेल, ज्याला आपण झायगोट असं म्हणतो, त्याच्यापासून बनलेले असतात की झायगोट डिवाइड होतो, रिडिवाइड होतो, अनेक सेल्स तयार करतो आणि त्या सेल्स काय होतात 2 किंवा 3 लेयर्समध्ये अरेंज होतात आणि काय करतात, त्या लेयर्सना आपण म्हणतो जर्म लेयर्स. मग आपल्याला जे काही फायलम्स बघायचे आहेत त्या फायलम्समधले काही ऑर्गॅनिझम्स जे असे आहेत की त्यांच्याकडे यांच्या या 2 किंवा 3 मधल्या फक्त 2च लेयर्स आहेत, फक्त 2च लेयर्स आहेत. मग त्या लेयर्स कोणत्या, पहिली तर एंडोडर्म, त्यानंतर आहे मेसोडर्म आणि तिसरी आहे एक्टोडर्म आहे. बरोबर, मग या 3 लेयर, ठीक आहे. मग जेव्हा मी असं म्हणते की काही ॲनिमल्समध्ये फक्त या 2 लेयर्स असतात तेव्हा त्यांच्याकडेही एंडोडर्म आणि एक्टोडर्म अशा 2च लेयर्स असतात. मग अशा ॲनिमल्सना आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. अशा ॲनिमल्सना आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक, की ज्यांच्याकडे 2 लेयर आहेत. ठीक आहे, 2 सेल्सच्या लेयर आहेत. ज्यांच्याकडे 3 लेयर्स आहेत, ज्यांच्याकडे 3 लेयर्स आहेत त्यांना आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. त्यांना आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. त्याच्या पुढचा आपला क्रायटेरिया आहे तो म्हणजे ॲनिमल बॉडी प्लॅन. त्याच्या पुढचा क्रायटेरिया आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. मग हे ॲनिमल बॉडी प्लॅन म्हणजे त्या नेमकं त्या जो काही ॲनिमल आहे त्याच्या शरीराची रचना कशी आहे यालाच आपण म्हणतोय की ॲनिमल बॉडी प्लॅन. हा क्रायटेरिया आहे, म्हणजे काही ठराविक आधार आहे तर त्यांच्या आधारावरती आपण त्यांना पुढे जाऊन क्लासिफाय केलेलं आहे. तुम्हाला कळेल की याच्या आधारावरच आपल्याला जवळजवळ फायलम्सचा अर्धा जो पार्ट आहे ना तो याच आधारावरती आपल्याला कळतो. तो एक जो चार्ट आपण नंतर पाहू थोड्या वेळाने, तो पाहिला की तिथे सगळं क्लिअर होऊन जातं. ॲनिमल बॉडी प्लॅन हे 3 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे सेल ॲग्रिगेशन किंवा सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. त्यानंतर दुसरा आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, ब्लाइंड सॅक. आणि तिसरा जो आहे तो तिसरा आहे ट्यूब विदिन ट्यूब. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. जेव्हा मी सेल ॲग्रिगेट असं म्हणते ना तेव्हा यांच्याकडे फक्त काय असणार आहे, जेवढे काही फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन फक्त सेल्स काय करणार आहेत, सेल्स पार पाडणार आहेत. म्हणजे यांच्याकडे कोणत्याही टिश्यू किंवा ऑर्गन तयार झालेले नाही आहेत. अशा ॲनिमल्सचा जो काही बॉडी प्लॅन असतो त्याला आपण म्हणतो सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. ठीक आहे, आपण थोडे पुढे आलो आणि ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन बघितला. मग ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन हा कसा असतो, इकडे इनकम्प्लीट सिस्टीम तयार झालेल्या असतात. ठीक आहे, इकडे मी असं म्हणाले काय असतात, इनकम्प्लीट सिस्टीम तयार झालेल्या असतात. मग इनकम्प्लीट सिस्टीम तयार झालेल्या असतात म्हणजे काय, जर का मी डायजेस्टिव्ह सिस्टीमचं एक्झाम्पल घेतलं तर आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे तिला 2 ओपनिंग असतात, एक माउथ आणि दुसरा आहे ॲनस. मग असे जे ॲनिमल्स आहेत ज्यांच्याकडे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे त्यांच्याकडे त्या सिस्टीमला किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते, इनकम्प्लीट असते, म्हणजेच तिला एकच ओपनिंग असतं. ठीक आहे, मग अशा ॲनिमल्सना आपण म्हणतो की अशा ॲनिमल्समध्ये कोणता बॉडी प्लॅन असतो, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन.
पुढे आपण आलो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. हायली जे डेव्हलप आहे ते त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, ऑर्गन लेवलचं ऑर्गनायझेशन झालेलं असतं, ऑर्गन लेवलवालं. ठीक आहे, म्हणजे सिस्टीम्स ज्या असतात ना त्या कंप्लीट सिस्टीम डेव्हलप झालेल्या असतात. यांच्याकडे कंप्लीट सिस्टीम डेव्हलप झालेल्या असतात. एवढंच लक्षात ठेवा इथे आत्ता फक्त. नंतर कसं आहे 10 फायलम आणि त्या प्रत्येकाचं ना आपण एक फॉर्मॅट तुम्हाला मी व्यवस्थित देते, ते इझिली लक्षात राहून जाईल तुमच्या. फार जास्तही लोड नाही घ्यायचा ॲनिमल क्लासिफिकेशनचा वगैरे, फक्त थोडंसं कठीण काय त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं. ठीक आहे, ते प्रॅक्टिसशिवाय नाही होणार. हे झालं बॉडी प्लॅन. ठीक आहे, पहिलं आहे सेल ॲग्रिगेट, दुसरं आहे ब्लाइंड सॅक, तिसरं आहे ट्यूब विदिन ट्यूब. सेल ॲग्रिगेट टिश्यू आणि ऑर्गन काहीच तयार नाही झालेलं आहे, सगळं कोण करतं आहे, सेल्स करत आहेत. ब्लाइंड सॅक इनकम्प्लीट सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. फॉर एक्झाम्पल इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, सिंगल ओपनिंग. ट्यूब विदिन ट्यूब पूर्ण डेव्हलप झालेली सिस्टीम आहे, जसं की आपल्यामध्ये आहे किंवा जे काही हायर ॲनिमल्स आहेत त्या हायर ॲनिमल्समध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बॉडी सिमेट्री. नंतरचा मुद्दा आहे बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीचे पुन्हा ना 3 प्रकार पडतात. 3 कोणते कोणते? पहिला असिमेट्रिकल, दुसरा रॅडियल सिमेट्री आणि तिसरा बायलॅटरल सिमेट्री. काय म्हणाले मी? असिमेट्रिक, रॅडियल सिमेट्रिक, बायलॅटरल सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय, तर त्या ॲनिमलची जी काही बॉडी आहे त्याची साईज आहे किंवा शेप आहे तो जर का आपण त्याला कोणत्या एका ठराविक प्लेनमधून जर का कट केलं तर मिळणारे जे 2 भाग आहेत ते आपल्याला सारखे मिळतील की सारखे नाही मिळणार. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये जर का आपण ॲनिमल्सना एका ठराविक अशा प्लेनमधून कट केलं की ठीक आहे किंवा कट केलं तर त्यांचे कोणतेच आपल्याला समान भाग मिळत नाही. मग तुम्ही त्यांना कसंही त्यांचं काय करा, विभाजन करा किंवा त्यांच्या 2 पार्ट्समध्ये त्यांचं शरीर डिवाईड करा तर आपल्याला समान भाग मिळत नाहीत. असे कोण अशांना आपण काय म्हणतो, असिमेट्रिक असं म्हणतो, की जिकडे आपल्याला असममित, मराठीमध्ये असममित असं म्हणणार. रॅडियल सिमेट्रीमध्ये आपण एका ठराविक प्लेनमधून त्यांना जर का कट केलं, ठीक आहे, म्हणजे एका ठराविक प्लेनमधून आपण जर का त्यांना कट केलं तर आपल्याला त्यांचे 2 सिमिलर पार्ट झालेले मिळतात. ठीक आहे, अशांना आपण म्हणतो रॅडियल सिमेट्री. आणि बायलॅटरल सिमेट्री म्हणजे जर का आपण एखाद्या ॲनिमलना वर्टिकल हे केलं ना, वर्टिकल बायसेक्शन केलं त्याचं किंवा ठीक आहे 2 भागांमध्ये वर्टिकल टाईपमध्ये त्यांना जर का आपण कट केलं तर त्यांचे आपल्याला 2 सारखे भाग मिळतात, अशांना आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे, इथंपर्यंत एवढंच लक्षात ठेवा, पुढे आपण इन डिटेल बघणार आहोत. हे झाले बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीच्या नंतर दुसरा मुद्दा आहे आपला बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी ज्या असतात ना त्या 3 टाईप्सच्या असतात. पुन्हा पहिलं असिलोमेट. बॉडी कॅव्हिटीला ना सिलोम असं सुद्धा म्हणतात. बॉडी कॅव्हिटीला सिलोम असं सुद्धा म्हणतात. त्यातले पहिले येतात असिलोमेट्स, दुसरे येतात सुडोसिलोमेट्स आणि तिसरे येतात सिलोमेट्स. हे 3 प्रकार बॉडी सिमेट्रीमध्ये बॉडी कॅव्हिटीमध्ये पडतात. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, तर जे काही एक्सटर्नल जी काही बॉडी वॉल आहे आपली, एक्सटर्नल बॉडी वॉल जी आहे त्या एक्सटर्नल बॉडी वॉलमध्ये, ठीक आहे, एक्सटर्नल बॉडी वॉल आणि जो एलिमेंटरी कॅनल असतो आपला, त्या एलिमेंटरी, आता मी हे इथे ह्युमन्सच्या बाबतीत दाखवते. जो काही आपला एलिमेंटरी कॅनल असेल त्या एलिमेंटरी कॅनलमध्ये आणि या आपल्या एक्सटर्नल बॉडी वॉलमध्ये जी काही कॅव्हिटी प्रेझेंट असते, जो काही स्पेस प्रेझेंट असतो त्याला आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटी आहे. ठीक, पण जर का काही ॲनिमल्समध्ये ही बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते, फॉर एक्झाम्पल जसे की डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये ती नसते,
मग अशामध्ये त्यांना आपण अशा ॲनिमल्सना आपण काय म्हणतो, असिलोमेट असं म्हणतो, ज्यांच्याकडे बॉडी कॅव्हिटी ही ॲक्च्युअल बॉडी कॅव्हिटी नसते, पण ती कशाने तरी फिलअप झालेली असते, कोणतं तरी टिश्यूज असतील, कोणतं तरी फ्लुइड असेल अशाने ती काय झालेली असते, फिलअप झालेली असते. त्यांना आपण म्हणतो सुडोसिलोमेट. म्हणजे आपल्याला फक्त ती असल्यासारखी भासते, ॲक्च्युअल रिअलमध्ये ती तशी नसते. आणि ज्यांच्याकडे खरंच ती बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे अशा ॲनिमल्सना आपण म्हणतो सिलोमेट असं. तिघांमधला डिफरन्स कळाला. बॉडी कॅव्हिटी म्हणजे एक्सटर्नल बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल काय आहे हे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये शिकलो आहे, बरोबर. मग एक्सटर्नल बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनल या दोघांमध्ये असलेला जो स्पेस आहे त्याला आपण म्हणतोय बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम. आणि हे ज्यांच्यामध्ये असते त्यांना आपण सिलोमेट असं म्हणतो, ज्यांच्यामध्ये असल्यासारखी भासते त्यांना आपण सुडोसिलोमेट असं म्हणतो, आणि ज्यांच्याकडे प्रेझेंटच नसते त्यांना आपण असिलोमेट असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशनचा अर्थ असा होतो की जे काही सेगमेंट म्हणजे ना खंड, ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल जे काही तुम्हाला ते एक्सटर्नल सेगमेंटेशन आणि इंटरनल सेगमेंटेशन हे दोन्ही काय करतात, कोइन्साइड करत असतात, मॅच करत असतात कुठेतरी. आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर ज्या ॲनिमल्समध्ये असतं त्यांना आपण काय म्हणतो, काय पाहत होतो आपण, सेगमेंटेशन. ठीक आहे. अशा टाईपचं सेगमेंटेशन ज्या ॲनिमल्समध्ये असतं, फॉर एक्झाम्पल ॲनिलिडा हा जो फायलम आहे आपण पुढे जाऊन बघणार आहोत, त्यांच्यामध्ये आपल्याला अशा टाईपचं, जसं की अर्थवर्म आहे, यांच्यामध्ये आपल्याला या टाईपचं सेगमेंटेशन पाहायला मिळतं की ज्याला आपण म्हणतो मेटामेरिकली सेगमेंटेड. ठीक आहे. मी असं म्हणाले की काय, बॉडी सेगमेंटेशन, एक्सटर्नल सेगमेंटेशन आणि इंटरनल सेगमेंटेशन म्हणजे जे खंड असतात त्यांच्या शरीरावर, बाहेरच्या वॉलवरती असलेले आणि इनर वॉलवरती असलेले दोन्ही काय होतात, कोइन्साइड होत आहेत असं ज्यांच्यामध्ये असतं त्या ॲनिमल्सना आपण मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल असं म्हणतो. काही मुद्दे किंवा क्रायटेरिया आपण म्हणूयात क्लासिफिकेशनचा की ज्याच्यामध्ये आपण बॉडी सिमेट्री पाहिली, असिमेट्रिकल, रॅडियल सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर सिलोमेट्स पाहिले म्हणजे बॉडी कॅव्हिटी पाहिली, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये आहे ते सिलोमेट, ज्यांच्यामध्ये नाही आहे ते असिलोमेट, ज्यांच्याकडे असल्यासारखं भासतंय ते सुडोसिलोमेट. ठीक आहे. त्यानंतर आपण बॉडी सपोर्ट पाहिला की ज्यांच्यामध्ये बॉडीला कोणत्या टाईपमध्ये सपोर्ट केलेला आहे, ठीक आहे, म्हणजे एक्सटर्नल सपोर्ट आहे की इंटरनल सपोर्ट आहे, या आधारावर सुद्धा आपण काय करतो, ॲनिमल्सना क्लासिफाय करतो. नंतर अजून पुढे गेलो आपण ॲनिमल बॉडी प्लॅन पाहिला आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन पाहिला, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन पाहिला, ठीक आहे, अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर अजून काही इतर क्रायटेरियाचं सुद्धा पाहिले. या सगळ्या क्रायटेरियाच्या आधारावरती आपण या 10 फायलम्समध्ये आपण ॲनिमल्सना काय केलं आहे, क्लासिफाय केलं आहे. मग ते 10 फायलम कोणते कोणते आहेत आपण ते बघूयात. सगळ्यात पहिला फायलम येतो आणि हे कसं झालं इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे सिम्पलेस्ट अमिबा, युनिसेल्युलर अमिबा टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, हायली डेव्हलप मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये, ठीक आहे, जो काही गॅप आहे तो गॅप सगळा आज आपल्याला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला फायलम आहे फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरा. आता पोरीफेरा ही सगळी नावं ना इंग्लिशमध्येच आहेत, ठीक आहे. आणि हो, हा चॅप्टर वाचताना तुम्हाला 11वीच्या बुकमधून वाचायचं आहे. 11वीच्या बुकमधून एवढं पण सगळं डिटेल नाही करायचं आहे, पण जे एक्झाम्पल आणि एक्झाम्पल्स जे दिलेत त्या एक्झाम्पल्सना जे काही एक्स्ट्रा नाव आहे, ठीक आहे, म्हणजे काही ब्रॅकेटमध्ये त्यांचं काही इतर नावांनी त्यांचा उल्लेख केला जातो का, त्यांना ओळखलं जातं का, अशी नावं दिलेत ती सुद्धा तुम्हाला पाठ करायची. कारण लास्ट टाईम मॅच द पेअर्समध्ये तशा टाईपची नावं विचारलेली होती, म्हणजे त्यांनी थोड्याशा उलट्या सुलट्या त्या दिलेल्या होत्या, पेअरअप करून ऑलरेडी दिलेल्या होत्या, पण थोडंसं उलटसुलट केलेलं होतं, ठीक आहे. ते तुम्हाला विचारलं होतं त्यांनी, आपण नाही का पुढे एक फायलम पाहणार आहोत आपण निडारिया, तिकडे त्यांनी ते विचारलेलं होतं, ठीक आहे. सो मग ते त्या टाईपमध्ये सुद्धा प्रिपेअर करताना करायचे. पहिला फायलम आहे फायलम पोरीफेरा. पोरीचा अर्थ होतो पोरस, ठीक आहे. पोरस म्हणजे सच्छिद्र आणि फेरॉनचा अर्थ होतो बिअरिंग. म्हणजेच ज्यांच्या शरीरावरती काय आहेत, पोर्स आहेत, जे पोर्स बिअरिंग आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, पोरीफेरा असं म्हणतोय. मग या फायलममध्ये बऱ्यापैकी सगळे कोण येतात, स्पॉन्जेस येतात,
काय येतात? स्पॉन्जेस, की जे समुद्रामध्ये वाढतात किंवा ॲक्वॅटिक असतात जे, ठीक आहे, मराईन वॉटरमध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये जे वाढतात ते. दुसरा फायलम आहे आपला फायलम सिलेंटेराटा. सिलेंटेराटालाच आपण दुसरं नाव निडारिया म्हणून सुद्धा ओळखतो. ठीक आहे, निडारिया किंवा सिलेंटेराटा. लिहिताना अशा पद्धतीने. आता बघा, हा सिलेंटेराटा किंवा निडारियाचा अर्थ होतो बॉडी कॅव्हिटी किंवा त्यांच्यामध्ये असलेला स्पेस. ठीक आहे, त्यांच्या शरीरामध्ये असलेला स्पेस. याच्यावरून आपण काय करतो, या निडारियाला किंवा सिलेंटेराटा हा जो फायलम आहे त्यांना ओळखतो, की ज्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? हायड्रा हे आहे. आता याच्यावरती जेवढा काही पार्ट सांगते ना, त्या प्रत्येक पार्टवरती प्रश्न विचारलेला आहे, प्रत्येक फायलमवरती. पण आत्ताचे सध्याचे आयोगाचे आवडीचे जे फायलम आहेत ना, ते आपण पुढे पाहणार आहोत, ते तुम्हाला व्यवस्थित करायचे. तिसरा जो फायलम आहे तो आहे टिनोफोरा. तिसरा जो फायलम आहे तो टिनोफोरा, की जे नाही का लाईट इमिट करणारे असतात आपल्याला, नाही का, जसे काजवे असतात आपल्या इथे, तसे समुद्रात सुद्धा काही असतात. हे ॲक्वॅटिकच असतात, पण तिकडे सुद्धा काही असतात की जे काय करतात, लाईट इमिट करतात. फॉर एक्झाम्पल काही वेगवेगळ्या जेलीज असतात, आपण पाहतो जर का डिस्कवरीमध्ये वगैरे पाहतो. मी तुम्हाला इकडे पिक्चर टाकते साईडला, ठीक आहे, ते बघून घ्यायचे एक्झाम्पल्सचे. ठीक आहे, तो थोडंसं लवकर लक्षात राहतं. त्याच्यानंतर टिनोफोरा. चौथा सध्याचा आयोगाचा सगळ्यात आवडता फायलम प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथसवरती बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे दोन अजून आवडीचे आहेत, पण सध्याचे या 2-3 वर्षांमध्ये प्लॅटीहेल्मिंथसवरती खूप जास्त फोकस केले. ठीक आहे, कारण पुन्हा कंबाईनलाही राज्यसेवेला याच्यावरती कन्फर्म प्रश्न असतो. ठीक आहे, सो व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. आणि याच फायलमवरती जे एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्सचे ना अजून ब्रॅकेटमध्ये त्यांनी काही एक्स्ट्रा नावं, कॉमन नावं दिलेली होती आणि ती आपल्याला विचारलेली होती. ठीक आहे, सो आपल्याला ती सुद्धा लक्षात ठेवायची. टिनोफोरामध्ये काय येतात? जेलीज येतात. ठीक आहे, इकडे हायड्रा येतं, इकडे स्पॉन्जेस येतात. त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटी म्हणजे काय? फ्लॅट. आणि हेल्मिंथस म्हणजे वर्म्स. म्हणजेच आपण यांना काय म्हणतो? फ्लॅट वर्म्स असं म्हणतो. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? नावावरूनच लक्षात राहतं, प्लॅनेरिया. फ्लॅट म्हटलं प्लेन रिबिन लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतोय? प्लॅटीहेल्मिंथस असं म्हणतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे गेलो. पुढचा फायलम आहे आपला 5वा, ज्याला आपण म्हणतो प्लॅटीहेल्मिंथस झाला. पुढचा आहे ॲस्कीहेल्मिंथस. ॲस्कीहेल्मिंथसलाच दुसरं नाव अजून आहे, सॉरी मला आत्ता आठवत नाही आहे. ॲस्कीहेल्मिंथस किंवा निमॅटीहेल्मिंथस. निमॅट म्हणजे राऊंड असा अर्थ होतो. निमॅटचा अर्थ काय होतो? निमॅटचा अर्थ होतो राऊंड असा. आणि हेल्मिंथस म्हणजे वर्म्स. म्हणजेच ॲस्कीहेल्मिंथस किंवा निमॅटीहेल्मिंथसमध्ये येणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण राऊंड वर्म्स म्हणून ओळखतो. ठीक आहे, त्यांना आपण राऊंड वर्म्स म्हणून ओळखतो. त्यानंतर याच्यातलं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? ॲस्कीहेल्मिंथसचं किंवा निमॅटीहेल्मिंथसचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? ॲस्कॅरिस. हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपण पुढे बघणार आहोत ॲस्कॅरियासिस वगैरे. ठीक आहे, हत्तीपाय रोग वगैरे ज्यांच्यामुळे होतो ना ते. हे झाला आपला 5वा फायलम. 6वा फायलम आहे ॲनिलिडा. आता ना तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं असेल, ठीक आहे, किंवा थोडंसं त्याला इझी करायचं असेल तर सुरुवातीला थोडं कष्ट घ्यायचं आणि या फायलमचा जो सिक्वेन्स आहे ना तो सिक्वेन्स पाठ करायचा. ठीक आहे, म्हणजे जसं की पहिलं आहे पोरिफेरा, दुसरा आहे सिलेंटेराटा, तिसरं आहे आपलं टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्कीहेल्मिंथस, ॲनिलिडा, मग येतो आर्थ्रोपोडा, मग येतो मोल्युस्का. ठीक आहे, मग हा जो सिक्वेन्स आहे ना तो सिक्वेन्स आपल्या लक्षात ठेवायचा. का? कारण जेव्हा आपण बॉडी सिमेट्री बघू यांची किंवा यांचा बॉडी प्लॅन बघू, आपण यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन बघू, तेव्हा आपल्याला फक्त हे नंबर्समध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आणि ते एकदा लक्षात राहिलं की आपला अर्ध जे क्लासिफिकेशन आहे ना ते एकाच चार्टमध्ये पूर्ण होऊन जातं. ठीक आहे,
पुढे बघा, हा आहे ॲनिलिडा. ॲनिलिडाला आपण सगळ्यात पहिल्यांदा हृदय असलेले जे प्राणी होते ते कोण होते? ॲनिलिडा होते. ॲनिलिडाचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल ज्यांना आपण सेगमेंटेड असं म्हणतो. ॲनिलिड्सचा अर्थ असा होतो सेगमेंटेड. आणि सेगमेंटेड मगाशी मी तुम्हाला कोणाचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं? सेगमेंटेडमध्ये अर्थवर्म सांगितलेलं होतं. आहे इथंपर्यंत ठीक. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तर पुढचा फायलम आहे आर्थ्रोपोडा, सगळ्यात आवडता आयोगाचा आदिवाला. आर्थ्रोपोडा आदिवाला असंच नाही म्हणता येणार आत्तासुद्धा, पण आत्ता याच्यामध्ये कसं प्रश्न विचारतात ते पण सांगते. बघा, आपण एक हायरार्की बघितली होती आहे बरोबर. किंगडमपासून ते स्पीसीजपर्यंत आपण हायरार्की बघितलेली होती. ठीक आहे. आपल्याला किंगडमवरती प्रश्न विचारतात, त्याच्या खाली पुन्हा आपल्याला फायलम्सवरती प्रश्न विचारतात. पण आता सतत सतत येणारा फायलम कोणता आहे? सतत सतत येणारा फायलम आहे आर्थ्रोपोडा. का? कारण आर्थ्रोपोडामध्ये कोण येतात? इन्सेक्ट्स येतात. कोण येतात? इन्सेक्ट्स येतात. ठीक आहे. म्हणजे सगळे जे काही कीटक आहेत ते कोणत्या फायलममध्ये येतात? आर्थ्रोपोडामध्ये येतात. आणि यांच्यामध्ये एवढी जास्त व्हरायटी आहे किंवा खूप जास्त व्हेरिएशन आहे या फायलममध्ये, त्याच्यामुळे याचे पुन्हा तेवढेच क्लास पडतात. म्हणजे आपण काय पाहिलेलं होतं? किंगडमच्या खाली जे काही आपली हायरार्की होती त्याची. मग याच्यामध्ये आता त्यांनी ऑर्डर्ससुद्धा विचारायला सुरुवात केली. ऑर्डर कुठे येत होती बघा. हां, आहे बरोबर. अशा पद्धतीचा आपण एक सिक्वेन्स पाहिलेला होता. मी कुठेतरी एक ट्रिक वाचलेली होती. हे असं किरण पाटील CO झाला, फर्स्ट आला GS मध्ये, अशी काहीतरी एक ट्रिक होती आणि त्यानुसार ते कुठेतरी वाचलेली की ऐकलेली होती कुठेतरी. पण ठीक आहे, तुम्ही सुद्धा ती तशी लक्षात ठेवलीत तर हे एक आपल्याला हायरार्की लक्षात ठेवणं सोपं जातं. आणि फायलम कोणामध्ये असतो? ॲनिमल्समध्ये असतो. आणि डिव्हिजन कोणामध्ये असते? डिव्हिजन प्लांटमध्ये असते. ठीक आहे. मग आपल्याला आर्थ्रोपोडामध्ये ना आता आपल्याला या ऑर्डर्सवरती सुद्धा प्रश्न विचारतात आणि ऑर्डरमधले आपल्याला पुन्हा क्लासेससुद्धा विचारतात. ठीक आहे ना. म्हणजे आपण बघतो ना की कोणता फायलम आहे, त्या फायलममधला क्लास कोणता, क्लासमधल्या ऑर्डर्स कोणत्या, हे विचारतात. की आपल्याला ते फार ठिकाणी काही एक्सप्लेन नाही केलेलं आहे, पण तुम्हाला ते मी मेन्शन करून देते. कारण जर कोणाचं ॲग्रिकल्चर झालेलं असेल तर त्यांना एक एंटोमॉलॉजी नावाचा एक सब्जेक्ट असतो आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या इन्सेक्ट्सचा स्टडी येतो आहे बरोबर. आणि एंटोमॉलॉजीमध्ये हा जो फायलम तुम्हाला दिलेला आहे, कारण तिकडे कॉक्रोचचं काहीतरी आहे एंटोमध्ये, डिसेक्शन वगैरे तो सगळा पार्ट आहे बरोबर ना, नर्वस सिस्टीम वगैरे त्या सगळ्याचा प्रॅक्टिकली डिसेक्शन आहे. सो तुम्हाला या आर्थ्रोपोडाची जी थेरॉटिकल पार्ट आहे, प्रॅक्टिकलवाला पार्ट सोडून जो थेरॉटिकल पार्ट आहे तिथे इन डिटेल त्यांनी आपल्याला हे सगळं एक्सप्लेन करून दिलेलं आहे. जर कोणाकडे असेल ना त्या नोट्स तर नक्की त्या रेफर करा. फक्त कोणापुरत्या करायच्या? आर्थ्रोपोडावाले ना जे सब टाईप आहेत ना ते. का? कारण तिथे कुठेतरी 2 मार्क का होईना फिक्स होतात ना, तो एक टॉपिक वाचला तरी. तुम्हाला तसा बाय द वे मी नोट्समध्ये तो मेन्शन करून दिलेच जातील ते सगळे क्लास. फक्त त्याचे एक्झाम्पल्स पाठ करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. आणि हे कन्फर्म करायचं आहे. पहिला जो झाला आपला 7वा फायलम आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर आहे 8वा फायलम मोल्युस्का. 8वा फायलम आहे मोल्युस्का, ज्याच्यामध्ये सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल असतात ना, सॉफ्ट बॉडी असलेले ॲनिमल. मग आता सॉफ्ट बॉडी असलेले ॲनिमलचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं? गोगलगाय आहे का बरोबर? गोगलगाय. मग हे सगळे म्हणजे दुसरा सगळ्यात मोठा फायलम कोणता? मोल्युस्का. सगळ्यात मोठा कोणता? इन्सेक्टा किंवा आपण ज्याला आर्थ्रोपोडा असं म्हणतोय तो. दुसरा मोठा मोल्युस्का. ठीक आहे. की जे काही सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल आहेत ते सगळे कोणामध्ये येतात? या मोल्युस्काजमध्ये येतात. नंतरचा पुढचा 9वा फायलम आहे आपला इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा. इकायनोज म्हणजे स्पाइन्स किंवा काटे. इकायनोज म्हणजे स्पाइन किंवा काटे. आणि डर्म म्हणजे स्किन. आता स्किन म्हणजे इथे आपण काय म्हणणार? आउटर बॉडी वॉल किंवा एक्सटर्नल बॉडी वॉल. मग त्या एक्सटर्नल बॉडी वॉलवरती काय असतील? स्पाइन असतील किंवा स्पाइनसारखं स्ट्रक्चर असेल. ते ॲनिमल्स कोणामध्ये येणार? इकायनोडर्माटामध्ये येणार. आणि इकायनोडर्माटाचं एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट कोणतं? स्टारफिश आहे बरोबर. स्टारफिश, रॅडियल सिमेट्री. पुढे आपण गेलो आणि लास्टचा आणि 10वा आपला फायलम की कोणता आहे? हेमिकॉर्डाटा. कोणता आहे? हेमिकॉर्डाटा.
आजचं लेक्चर थोडंसं मोठं झालं तरी चालेल, पण आपल्याला हे सगळं इन डिटेल अभ्यासायचं आहे, ठीक आहे. कारण याच्यावर एकाच टॉपिकवर फार पण नको ना ॲनिमल क्लासिफिकेशनसारख्या लेक्चर व्हायला. नाही तर तुम्ही 2 लेक्चर बघणार, नंतरचे पाहणार नाही, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलं तर मग आला नाही, असं होतं. हेमिकॉर्डाटा. आता हेमिकॉर्डाटा, हेमी म्हणजे काय? हाफ. हेमीचा अर्थ होतो हाफ. आणि कॉर्डाटा म्हणजेच काय आपण शिकलो, कॉर्डेट्स आपण कोणाला म्हणालो? ज्यांच्याकडे ते स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ना, दोरीसारखं स्ट्रक्चर आहे. म्हणजे काचेचे आपल्यामध्ये म्हणालो तर एकात एक काचेचे ग्लास घातलेले आहेत, त्यांचा बेस कट केला, मधून एक दोरी सोडली, त्या दोरीला आपण म्हणालो कॉर्डेट, ठीक आहे, किंवा तो स्ट्रिंग असं म्हणालो. मग हेमी आणि कॉर्डाटा, हाफ कॉर्डेट, ज्यांच्याकडे कॉर्डेट आहे म्हणजे ते स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे, पण ते पूर्ण नाही आहे, ते पूर्ण नाही आहे. कसं आहे? हाफ आहे किंवा थोडंसं डेव्हलप झालेलं आहे. अशा ॲनिमल्सना आपण म्हणतो हेमिकॉर्डाटा. आणि हेमिकॉर्डाटामध्ये सगळे जे काही अर्धसमपृष्ठरज्जू ॲनिमल्स येतात ना, ते सगळे कोणामध्ये येतात? या हेमिकॉर्डाटामध्ये येतात आहे, ठीक. हा झाला आपले पहिले 10 फायलम. पण आता हेमिकॉर्डाटा झालं, हेमिकॉर्डाटाच्या पुढे काय येतं? कॉर्डाटा येतात, ठीक आहे. कॉर्डाटा म्हणजेच ज्यांच्यामध्ये पूर्णपणे काय झालेला आहे? तो डेव्हलप झालेला आहे. पण कॉर्डेट्समध्ये सुद्धा हेमिकॉर्डाटा म्हणजे काही प्रमाणात अर्धसमपृष्ठरज्जू. आणि कॉर्डाटा, आता हे थोडंसं इकडे बघा हां, कारण हे आपल्याला पुसून नाही चालणार, आपल्याला हे पुढे खूप महत्त्वाचं आहे. कॉर्डाटा, कॉर्डेट्स जे असतात ना, मग सगळे जे काही कॉर्डेट्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर सेम असेल का? नाही. त्यांच्यामध्ये असणारं ते स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर सगळ्यांमध्ये सारखं असेल का? नाही. काहींमध्ये प्रत्येकाचं ते लोकेशन जे असतं ना, ते प्रत्येक प्राणी वाईज काय असतं? वेगळं असतं, किंवा प्राण्यांच्या टाईपनुसार ते कसं असतं? वेगळं असतं. मग या कॉर्डाटाला आपण पुन्हा त्याच्या सब ग्रुप्समध्ये काय केलेलं आहे? क्लासिफाय केलेलं आहे. आणि ते 3 ग्रुप्स आहेत. ते 3 ग्रुप्स कोणते? त्यातला पहिला आहे युरोकॉर्डाटा. आता हे खरं क्लासिफिकेशन सुरू झालं, युरोकॉर्डाटा. नंतर आहे सिफॅलोकॉर्डाटा, नंतरचं आहे सिफॅलोकॉर्डाटा. आणि तिसरं जे आहे ते तिसरं आहे वर्टिब्रेटा. ठीक आहे. आता बघा मी काय म्हणाले, ते जे स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ना, ते कुठे? काहींच्या शेपटीमध्ये प्रेझेंट असेल, काहींच्या पूर्ण शरीरात प्रेझेंट असेल, काहींच्या फक्त कोणत्या तरी एकाच भागामध्ये शरीराच्या ते प्रेझेंट असेल, आहे बरोबर. मग अशांमध्ये युरोकॉर्डाटा कोणाला म्हणायचं? युरोकॉर्डाटा त्यांना म्हणायचं ज्यांच्या शेपटीमध्ये किंवा टेलमध्ये काय आहे? ते स्ट्रक्चर आहे, तो कॉर्डेट आहे, ते स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. कुठे आहे? शेपटीमध्ये. नंतर सिफॅलोकॉर्डाटा कोणाला म्हणायचं? ज्यांच्या ऑल ओव्हर बॉडीमध्ये ते स्ट्रक्चर असतं, म्हणजे संपूर्ण शरीरभर काय असतो? तो कॉर्डेट असतो. आणि वर्टिब्रेटा कोणाला म्हणायचं? ज्यांच्या फक्त वर्टिब्रेटमध्ये किंवा वर्टिब्रल कॉलममध्ये ते स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल अशांना आपण काय म्हणतो? वर्टिब्रेटा असं म्हणतो. म्हणजे मेंदूपासून ती निघाली आणि कुठे? पाठीचे जे वर्टिब्रल कॉलम होते ते सगळे कव्हर केले आणि ॲट द एंड कमरेच्या इकडे एंड झाली, ठीक आहे. अशांना आपण म्हणतो वर्टिब्रेटा, ठीक आहे. मग हे जे वर्टिब्रेटा आहेत, आता या दोघांमध्ये फार जास्त व्हेरिएशन नाही आहे, त्याच्यामुळे यांना पुढे आपण क्लासिफाय केलेलं नाही आहे. मग व्हेरिएशन कोणामध्ये? यांच्यामध्ये व्हेरिएशन आहे. मग यांच्यामध्ये व्हेरिएशन कोणत्या आधारावर आहे? तर बघा, जबडा असलेले आणि जबडा नसलेले, ठीक आहे. ज्यांच्याकडे जबडा नाही आहे त्यांना आपण काय म्हणतो? या दोघांना पुन्हा आपण केलं क्लासिफाय 2 ग्रुप्समध्ये. पहिल्यांदा म्हणालो आपण अग्नाथा. अग्नाथा म्हणजे म्हणजे नाहीये, जबडा नसलेले. आणि दुसरे आहेत ते म्हणजे ग्नाथोस्टोमाटा. दुसरे कोण आहेत? ग्नाथोस्टोमाटा म्हणजे जबडा रहित, आणि विरहित म्हणजे नाहीये, ठीक आहे. मग हे अग्नाथा आहे ते त्यांना आपण पुढे क्लासिफाय नाही केले. त्यांच्यामध्ये आपल्याला फक्त एकच क्लास बघायचा असतो, कोणता? सायक्लोस्टोमाटा. हे सायक्लोस्टोमाटावरतीच हे सगळे संपतात. सायक्लोस्टोमाटा आहे क्लिअर इथंपर्यंत. आता हे जे पुढचे आहेत ना, ग्नाथोस्टोमाटा, म्हणजे ज्यांच्याकडे काय आहे? जबडा आहे,
ठीक आहे. मग त्यांच्यामध्ये ना पुन्हा डेव्हलपमेंट सुरू झाली. आपण आता हे सगळं कुठून बघतोय, इव्होल्युशननुसार बघतोय. आता हा जो पहिला फायलम आहे पोरीफेरा, तिकडे काहीच नाही आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, सगळं कोण करतंय, सेल्सच करतायत. थोडंसं पुढे गेलो मग टिश्यू लेवलचं झालं, दुसऱ्यामध्ये पण टिश्यू लेवलचं झालं, तिसऱ्यामध्ये ऑर्गन सिस्टीम आलं, दोन्ही. ठीक आहे, इनकम्प्लीट ऑर्गन सिस्टीम. आणि पुढे आले ना मग सगळे ते ऑर्गन सिस्टीमवाले आले. हेमिकॉर्डाटा आलं, मग कॉर्डाटा आलं, कॉर्डाटाला पुन्हा 3 ग्रुप काढले. ठीक आहे, पहिले 2मध्ये व्हेरिएशन नाही आहे म्हणून क्लासिफाय केलं नाही, पण तिसऱ्यामध्ये मात्र व्हेरिएशन आहे म्हणून त्यांना क्लासिफाय केलं. कशामध्ये? अग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमाटा, म्हणजे जबडा नसलेले आणि जबडा असलेले. आता हे जे जबडा रहित आहेत ज्यांच्याकडे आहे तर त्यांच्यामध्ये पुन्हा व्हेरिएशन आहे. कसं की लोकोमोशनसाठी ते वापर कशाचा करतायत आहे. ठीक, मग जे फिन्सचा वापर करतात ना, म्हणजे ज्यांना आपण पर असं म्हणतो, म्हणजे स्विमिंगसाठी ज्यांच्याकडे फिन्स आहेत असे एक ज्यांना आपण म्हणतोय पायसेस, मासे, आणि दुसरे ज्यांच्याकडे काय आहे टेट्रापोड्स, ज्यांना आपण म्हणालो टेट्रापोड्स. अशा टेट्रापोड्सला आपण पुन्हा केलं. ठीक आहे, मग बघा हा पहिले म्हणजे पायसेस ज्यांच्याकडे फक्त पोहण्यासाठी काय आहेत, पर आहेत, स्विमिंगसाठी. ठीक आहे, पुढे आपण गेलो मग त्यांच्याकडे थोडेसे काय आले की ते पाण्याच्या बाहेर सुद्धा राहू शकत होते आणि पाण्यात पण राहू शकत होते. असे ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले ज्यांना आपण म्हणालो ॲम्फिबियन्स किंवा उभयचर. ॲम्फिबियन्स किंवा उभयचर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अजून थोडीशी डेव्हलपमेंट झाली, पण हे उभयचर कसे होते नाही का, बेडूक वगैरे उड्या मारणारे की थोडेसे सरपटत चालतायत असे. ठीक आहे, मग यांना चालण्यासाठी आता तर पाय हवेत आहे, बरोबर, पण पाय हवेत, मग यांच्यामध्ये ती सुद्धा डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे, पण यांना असे थोडेच नाही आले, असे भरपूर सारे आले, पण ज्या फॉर्ममध्ये हवे होते वर्टिकल फॉर्ममध्ये त्या फॉर्ममध्ये तर आले नाहीत. मग ते कोणत्या फॉर्ममध्ये आले, असे दोन्ही बाजूला पसरलेले, ज्यांना आपण रेप्टाईल्स असं म्हणतो. ज्यांना आपण काय म्हणतो, रेप्टाईल्स असं म्हणतो. म्हणजे आले, पाय तर आले पण कसे दोन्ही बाजूला पसरलेले आहेत. आता साप वगैरे यूज नव्हता, ते पुन्हा इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये गेले, नष्ट झाले, वेस्टिजियल होते ते. हे झाले रेप्टाईल्स. ठीक आहे, आता रेप्टाईल्स नंतर आता यांना सुद्धा काही व्यवस्थित चालता येत नाही आहे, असं स्वतःच्या उभं राहून असं चालता येत नाही एका ठराविक पोस्चरमध्ये. मग त्याच्यानंतर अजून थोडीशी डेव्हलपमेंट झाली, पण थोडीशी कदाचित चुकली असावी की डायरेक्ट ते काय झाले, त्यांना उडता येऊ लागलं, ज्यांना आपण बर्ड्स असं म्हणालो, आणि त्यांना आपण एव्ज या क्लासमध्ये अभ्यासतो. एव्ज हा जो क्लास आहे तिकडे अभ्यासतो. आणि मग एव्ज नंतर दुसरे जे होते ते झाले ॲक्च्युअलवाले आपण, म्हणजे मॅमॅलियन्स, सस्तन प्राण्यांचा वर्ग तयार झाला. अशा पद्धतीने हा झाला एक कन्सेप्ट मॅप. आणि आपल्याला हे सगळं क्लासिफिकेशन बघायचं आहे, किती आहे बघा. आणि ह्या प्रत्येक फायलममध्ये कुठेतरी 2-2, 3-3 अजून पुन्हा क्लासिफिकेशन आहेत. सो हा पार्ट थोडासा मोठा आहे, हे मी आधीच सांगून देते. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा थोडं सोपं जावं आपल्यासाठी, त्यासाठी आपण बघणार आहोत हे एका ट्री डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये आणि एका चार्टच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, बघा मी तुम्हाला समजावून सांगते. हे तर क्लासिफिकेशन सोपं आहे, लक्षात राहिलं असेल तुमच्या. युरो म्हणजे फक्त टेलमध्ये स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे, कॉर्डेट आहे, सिफॅलोकॉर्डाटा, वर्टिब्रेटा. क्लिअर आहे, हे पुसूयात आपण आणि थोडंसं ना स्पेसिफिक होऊन की तुमच्या जेणेकरून लक्षात राहील अशा पद्धतीने जाऊयात. आता बघा सगळ्यात पहिला मुद्दा होता, सगळ्यात पहिला मुद्दा कोणता येणार आहे, एक मिनिट फक्त. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. पहिला मुद्दा मी म्हणाले आपला आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इन डिटेल तर आपण बघणार आहे, पण तुम्ही चार्ट करायचा आहे, त्या चार्टचा मी तुम्हाला एक इथे वरती स्क्रीनशॉट टाकला आहे, त्या फॉर्ममध्ये तुम्ही तो लिहून काढायचा आहे की जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थितपणे लक्षात राहील यासाठी. ठीक आहे, पहिला मुद्दा आहे आपला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. फायलम बघत चालायचे आणि मग मला सांगत चालायचे. पहिला फायलम आहे पोरीफेरा आहे, बरोबर. पोरीफेरामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं असतं, सेल्युलार असतं. टाईप मी तुम्हाला सांगितलेले आहेत, सेल्युलार आहे. त्यानंतर कोणत्या लेवलचं असतं, टिश्यू लेवलचं असतं आहे, बरोबर. आणि त्यानंतर कोणतं असतं, टिश्यू पण आहे आणि ऑर्गन सिस्टीम पण आहे. टिश्यू प्लस ऑर्गनवालं असतं. ठीक आहे, आणि पुढे काहींमध्ये टिश्यू नाही हां, ऑर्गन प्लस ऑर्गन सिस्टीम.
म्हणजे काही ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टीम इनकम्प्लीट असतात आणि चौथं जे आहे त्यांच्यामध्ये पूर्णपणे ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली असते. ठीक आहे. मग आता हे सगळं 10च्या 10 फायलमचं एवढं लक्षात कसं ठेवणार? थोडंसं डिफिकल्ट आहे ना, कन्फ्युजन होऊ शकतं आपलं की हे 10च्या 10 कसं लक्षात राहणार की सेल्युलर याचं आहे, याचं टिश्यू आहे, कोणाचं काय आहे, हे कसं लक्षात ठेवायचं? सिम्पली हा एक सिक्वेन्स पाठ करायचा. सिक्वेन्स लक्षात राहील. पोरीफेरा, सिलेंटेराटा, टिनोफोरा, चौथा प्लॅटीहेल्मिंथस, पाचवा अस्कीहेल्मिंथस, सहावा ॲनिलिडा, सातवा आर्थ्रोपोडा, नंतर आला मोल्युस्का, इकायनोडर्माटा आणि त्यानंतर आला हेमिकॉर्डाटा आणि पुढे कॉर्डेट. कॉर्डेटला आपण क्लासिफाय केलं कशामध्ये? युरोकॉर्डाटा, सिफालोकॉर्डाटा आणि वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटाला आपण क्लासिफाय केलं पुन्हा अग्नाथा म्हणजे जबडा नसलेले आणि दुसरे होते ते म्हणजे जबडा असलेले ज्यांना आपण ग्नॅथोस्टोमाटा असं म्हणालो. ग्नॅथोस्टोमाटाला आपण त्यांच्या लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते आहेत याच्यावरती क्लासिफाय केलं. ज्यांच्याकडे पोहण्यासाठी फिन्स आहेत, पर आहेत, त्यांना आपण पायसेस असं म्हणालो. ठीक आहे. आणि पायसेसमध्ये पुन्हा त्यांचा जो एंडोस्केलेटन आहे तो कशाचा बनलेला आहे? ठीक आहे. कार्टिलेजचा बनलाय की बोन्सचा बनलाय? या आधारावरती आपण त्यांना कॉन्ड्रिकाइट्स आणि दुसऱ्यांना आपण ऑस्टिओकाइट्स असं काय केलं? क्लासिफाय केलं. ठीक आहे. आणि दुसरे जे होते ज्यांच्याकडे टेट्रापोड्स आहेत म्हणजे पाय आहेत ते ज्यांच्याकडे, ठीक आहे, लोकोमोशनसाठी, त्यांना आपण 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. त्यातला पहिला ग्रुप होता आपला कोणता? सगळ्यात पहिला पायसेसच्या नंतरवाला जो ग्रुप होता तो होता ॲम्फिबियन्स, उभयचर. उभयचर नंतर आले रेप्टाईल्स. रेप्टाईल्स नंतर अतिच डेव्हलपमेंट झाली, बर्ड्स आले. मग बर्ड्सची डेव्हलपमेंट थोडी कमी झाली किंवा जे काही त्यांचे पंख होते ते कशामध्ये डेव्हलप झाले? पायांमध्ये डेव्हलप झाले आहे. ठीक आहे. हे झालं क्लिअर. आणि मग त्याच्यानंतर कोण आले? मॅमल्स आले. हा झाला एक कन्सेप्ट मॅप. हे फायलम लक्षात ठेवायचं आणि त्याच्या पद्धतीने सेल्युलर ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? फक्त पहिल्या फायलममध्ये सेल्युलर टाईपचं ऑर्गनायझेशन असतं. क्लिअर आहे. टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन दुसऱ्या आणि तिसऱ्या फायलममध्ये असतं. ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीमचं जे काही आहे ते असतं चौथ्या फायलममध्ये आणि चौथ्यापासून पुढचे जे सगळे आहेत त्या सगळ्यांमध्ये ऑर्गन सिस्टीम टाईपचं काय असतं? सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन जे असते ते अशा पद्धतीचे असते. पहिला मुद्दा 10च्या 10 फायलममधला क्लिअर झाला. ठीक आहे. तुम्हाला विचारलं फायलम एक्सप्लेन करा. कोणता फायलम एक्सप्लेन करायला तुम्हाला सांगितला? तुम्हाला सांगितलं पोरीफेरा फायलम एक्सप्लेन करा. तुम्ही सांगू शकता की पोरी म्हणजे पोरस म्हणजे सच्छिद्र की ज्यांच्या शरीराच्या आउटर कव्हरिंगवरती पोअर्स आहेत. ठीक आहे. जे कसे असतात? अक्वॅटिक असतात. मोस्टली कुठे राहतात? समुद्रामध्ये राहतात किंवा समुद्रामध्ये वाढतात, मराईन वॉटरमध्ये राहतात. त्यानंतर तुम्ही सांगाल की याच्यामध्ये येणारे बरेचसे मेंबर हे कसे असतात? स्पॉन्जेस असतात. यांच्यामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं असतं? लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं असतं? सेल्युलर लेवलचं असतं. आहे. ठीक. पहिला मुद्दा क्लिअर. दुसरा मुद्दा आहे आपला बॉडी सिमेट्री. बघा हा, दुसरा मुद्दा आहे आपला बॉडी सिमेट्री. आता यांच्यामध्ये बॉडी सिमेट्री कशी लक्षात ठेवायची? बेस्ट एक्झाम्पल आहे बॉडी सिमेट्रीमध्ये आपण जो क्रायटेरिया पाहिला त्या क्रायटेरियामध्ये आपण 3 पार्ट्स पाहिलेले होते का? पहिला कोणता होता? असिमेट्रिकल. पहिला होता असिमेट्रिकल, दुसरा होता रॅडियल सिमेट्री आणि तिसरा होता बायलॅटरल सिमेट्री. आहे बरोबर. यांच्यामध्ये आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवणार? पहिला जो फायलम आहे तो कसा आहे? असिमेट्रिकल. दुसरा आणि तिसरा फायलम कसा आहे? रॅडियल सिमेट्री. चौथ्यापासून पुढचे सगळे कसे आहेत? बायलॅटरल सिमेट्रीचे आहेत. फक्त इकायनोडर्माटा जे आहे ना त्या इकायनोडर्माटा जो फायलम आहे इथे पुढे 9 लिहा आणि त्याला स्टार करा. याचा अर्थ असा होतो इकायनोडर्माटा हा जो 9व्या नंबरचा फायलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला रॅडियल प्लस बायलॅटरल अशा दोन्ही सिमेट्री पाहायला मिळतात. कारण इकायनोडर्माटामध्ये येणारे काही ॲनिमल्स हे कसे असतात? रॅडियल सिमेट्री दाखवतात. काही ॲनिमल हे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. क्लिअर दुसरा मुद्दा. ठीक आहे. तिसरा पॉईंट बघूया. तिसरा पॉईंट आहे बॉडी कॅव्हिटी.
बॉडी कॅव्हिटी 3 टाईप्सची सांगितलेली होती. पहिली, बॉडी कॅव्हिटीला सिलोम हा शब्द आपण वापरतो. मग कसं म्हणणार आपण? असिलोमेट. नंतर काय आहे? सुडोसिलोमेट. नंतर काय आहे? सुडोसिलोमेट. आणि नंतर काय असणार आहे? सिलोमेट्स. नंतर काय असणार आहे? सिलोमेट्स. मग आता यांच्यामध्ये सगळ्या फायलमची बॉडी सिमेट्री कशी लक्षात ठेवायची? तर बघा, पहिले 4 जे फायलम आहेत, पहिले 4 ते कसे आहेत? 1 पासून 4 पर्यंतचे कसे आहेत? असिमेट्रिकल आहेत. कसे आहेत? असिमेट्रिकल आहे. 5वा फायलम कोणता? अस्केहेलमिन्थस. कसा आहे? सुडोसिलोमेट आहे. 6व्या पासून 10व्या पर्यंत सगळ्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी असते, म्हणून आपण त्यांना म्हणतोय सिलोमेट. आहे क्लिअर इथंपर्यंत? नक्की. बघा पुन्हा एकदा, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पहिल्यामध्ये सेल्युलर, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये टिश्यू लेवलचं असतं. पुढे आलो, ऑर्गन सिस्टीम कोणामध्ये असतं? चौथ्यामध्ये. प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता की ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम लेवलचं क्लासिफिकेशन खालीलपैकी कोणत्या फायलममध्ये असतं? कोणत्या फायलममध्ये? चौथ्या फायलममध्ये. आणि चौथा फायलम कोणता आहे? प्लॅटिहेल्मिन्थस आहे. क्लिअर. पुढे आलो, ऑर्गन सिस्टीमचं म्हणजे ज्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम वेल डेव्हलप आहे, म्हणजे बॉडी प्लॅन कसा आहे? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. कोणते आहे? 5 ते 10 पर्यंतचे आहेत. पुढे आलो, बॉडी सिमेट्री, असिमेट्रिकल, रॅडियल, लॅटरल. असिमेट्री फक्त पहिला, रॅडियल सिमेट्री दुसरा तिसरा, बायलॅटरल सिमेट्री 5व्यापासून पुढे सगळे, 4थ्यापासून पुढे सगळे. फक्त जो 9वा फायलम आहे इकायनोडर्माटा, तो रॅडियल प्लस बायलॅटरल. क्लिअर. नंतर आहे बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे सिलोम. 3 टाईप्समध्ये, असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि सिलोमेट. असिलोमेट पहिले 4. 5वं जे आहे ते कसं आहे? सुडोसिलोमेट. आणि 5व्यापासून पुढचे सगळे कसे आहेत? सिलोमेट. आता त्याच्यानंतर आहे बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचं, बॉडी सेगमेंटेशन फक्त ॲनिलिड्स म्हणजे जो 7वा फायलम आहे ना, 7वा फायलम आणि 9वा फायलम यांच्यामध्ये बॉडी सेगमेंटेशन प्रेझेंट असतं. मी जर तुम्हाला पुढचा मुद्दा इथे सांगितला आणि मी म्हणाले बॉडी सेगमेंटेशन तर लक्षात ठेवायचं 7व्या आणि 9व्या फायलममध्ये फक्त प्रेझेंट असतं, बाकी सगळ्यामध्ये काय असतं? अब्सेंट असतं. किती इझी पार्ट आहे बघा ॲनिमल क्लासिफिकेशनचा. जर का त्याचा स्टडी आपण सिस्टेमिक केला ना, जेवढं गरजेचं आहे तेवढंच लक्षात ठेवायचं. आता हे सगळं समजल्यानंतर तुम्हाला लक्षात फक्त काय ठेवायचं आहे? याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहे. बरोबर. मग झालं ना, तुमचं कव्हर झालं. आणि फक्त काही कॅरेक्टर्स, जर का तुम्हाला हे सगळं माहिती आहे तर तुम्ही किती सगळं काही एक थोडासा म्हणजे एखाद्या मुद्द्यावरून आपल्याला कधी कधी प्रश्न सुटतो. ठीक आहे. सो आपल्याला माहीत असलेलं एवढं सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. नंतरचा मुद्दा आहे आपला, ज्या सिस्टीम्स आहेत किंवा सर्क्युलेटरी रेस्पायरेटरी सिस्टीम आहेत, ऑब्व्हियसली मला सांगा ज्यांच्यामध्ये सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन असणार आहे तिकडे कोणत्याही सिस्टीम प्रेझेंट असतील का? नाही. जिकडे टिश्यू लेवलचं आहे नाही आहे का? कारण ऑर्गन सिस्टीम कोण तयार करतात? ऑर्गन तयार करतात. त्याच्यासाठी आधी ऑर्गन तयार झालेले हवे आहे. बरोबर. नंतर ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीमवाले ज्यांच्यामध्ये असेल त्यांच्यामध्ये कशी असेल? इनकम्प्लीट असेल सिस्टीम. आणि ज्यांच्यामध्ये खरंच ऑर्गन सिस्टीमवाला आहे त्यांच्याकडे कशी असेल? कंप्लीट असेल. आहे क्लिअर? म्हणजे तुमचं बघा सगळेच्या सगळे फायलम क्लिअर झाले. मी तुम्हाला कोणताही फायलम विचारते, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला तुम्ही कोणतावाला फायलम सांगा. ठीक आहे. ॲनिलिडा फायलम सांगा. ठीक आहे. ॲनिलिडा फायलमबद्दल तुम्ही काय सांगणार? ॲनिलिड्स म्हणजे काय? सेगमेंटेड बॉडी असते. सेगमेंटेड म्हणजे की ज्यांचं एक्सटर्नल सेगमेंटेशन जे असतं ते इंटरनल सेगमेंटेशनची, म्हणजे हे एक्सटर्नल झालं आणि हे इंटरनल झालं. ठीक आहे. हे इंटरनल झालं. मग हे जे एक्सटर्नल सेगमेंटेशन आहे हे वालं, ठीक आहे, ते या इंटरनल सेगमेंटेशनशी काय करेल? मॅच करेल, कोइन्साइड करेल. त्याला आपण काय म्हणणार? मेटामेरिकली सेगमेंटेड. म्हणजे याच्यामध्ये येणारे ॲनिमल्स हे कसे असतील? मेटामेरिकली सेगमेंटेड असतील. पहिला मुद्दा क्लिअर. एक्झाम्पल द्यायचं. एक्झाम्पल तुम्ही दिलं अर्थवर्मचं. क्लिअर. आता तुम्हाला एक्सप्लेन करायचे यांच्यामधले सगळे एक पॉईंट. आता पहिला कोणता आहे? तो 7वा फायलम आहे. मग 7व्या फायलममध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणतं असणार आहे? ऑर्गन सिस्टीम्स असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यांच्याकडे कोऑर्डिनेशनसाठी सिस्टीम्स या कंप्लीट डेव्हलप झालेल्या असतात. क्लिअर. बॉडी सिमेट्री कशी असते? ॲनिलिड्सची बॉडी सिमेट्री कशी असते? बायलॅटरल सिमेट्री आहे. बरोबर. पुढे गेलो आपण, बॉडी कॅव्हिटी कशी असते? सिलोमेट्स असतात.
क्लिअर झाला ना मुद्दा? आणि आता फक्त काय लक्षात ठेवायचे आपल्याला, याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. हे झाले तुमचे 10 फायलम. हे तुम्ही कशामध्ये मेन्शन करायचे, एका चार्टच्या फॉर्ममध्ये किंवा हे अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरीसुद्धा चालेल. आहे ठीक. आता आपण वन बाय वन एक एक फायलम्स पाहणार आहोत. आणि आजचा आपला सगळ्यात पहिला फायलम आहे फायलम पोरीफेरा. पोरीफेरा फायलम एक्सप्लेन करताना हे सगळं तर कळाले आता तुम्हाला, ठीक आहे. आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये थोडं इन डिटेल जायचं आहे फक्त. त्याच्यानंतरचा पोरीफेरा, ठीक आहे. आता पोरीफेराला आपण एक्सप्लेन कसं करणार, स्टेप बाय स्टेप जायचं. सगळ्यात पहिल्यांदा पोरीफेरा, पोरीचा अर्थ होतो काय, पोअर्स, आणि फेरॉन म्हणजे काय, बियरिंग, म्हणजे आपण काय म्हणणार यांना, पोअर बियरिंग. दुसरं, हे कसे असतात, असिमेट्रिकल असतात. आपण पाहिलंय आत्ताच, असिमेट्रिकल असतात. यांच्याकडे कोणतीही ठराविक अशी सिस्टीम नसते. कशासाठी, वॉटर ट्रान्सपोर्टसाठी म्हणा किंवा इतर जे काही फंक्शन, म्हणजे एखादं ठराविक काम करण्यासाठी, जसं आपल्यामध्ये डायजेशन करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रीशन करण्यासाठी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, उत्सर्जन संस्था आहे, तसं यांच्यामध्ये कोणतंही एखादं ठराविक काम करण्यासाठी एक ठराविक अशी सिस्टीम नसते, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो तर हे कसे असतात, यांच्यामध्ये असलेले जे काही मेंबर्स आहेत ते मेंबर्स सगळे कसे असतात, स्पॉन्जेस असतात. आहे बरोबर, स्पॉन्जेस असतात. पोर्स आहे ऑब्व्हियसली स्पॉन्जेस असणार आहेत. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा, हे कसे असतात, असिमेट्रिकल असतात. यांच्या शरीरामध्ये जी पोकळी असते, जो काही असा फुगवट्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन्जोसील असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन्जोसील असं म्हणतो, ठीक आहे. शरीरावर असलेले जे लहान लहान पोअर्स असतात, त्या पोअर्सना आपण ऑस्टिया असं म्हणतो. आणि जे एक मोठं पोअर असतं, ठीक आहे, की जे सगळं बाहेर टाकण्याचं काम करतं, त्याला आपण म्हणतो ऑस्टियम. आहे ठीक इथंपर्यंत. सेल्युलर ऑर्गनायझेशन कोणत्या लेवलचं असतं, किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणत्या लेवलचं असतं, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आहे क्लिअर इथंपर्यंत. आता याचे आपल्याला बघायचे आहेत एक्झाम्पल्स, ठीक आहे. एक्झाम्पल्स बघण्याआधी बघा हां यांचं काहीसं स्ट्रक्चर ना, आणि हे असे स्मॉल काय असतात, पोअर्स असतात. आणि ही जी कॅव्हिटी आहे तिला आपण म्हणतो स्पॉन्जोसील. या पोअर्सना आपण म्हणतोय ऑस्टिया, आणि हे जे मोठंवालं आहे त्याला आपण म्हणतोय ऑस्टियम. आहे क्लिअर. यांचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर कोणते कोणते एक्झाम्पल देणार आपण, पोरीफेरा फायलमचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, सायकॉन, सायकॉनलाच आपण स्कायफा असं पण म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल स्पॉन्जिला, त्यानंतर यू स्पॉन्जिला, बाथ स्पॉन्ज असं पण याला आपण म्हणतो, यू स्पॉन्जिला, फ्रेश वॉटर स्पॉन्ज किंवा बाथ स्पॉन्ज, ठीक आहे. हे झाले यांचे काही एक्झाम्पल. आणि हा एवढाच आहे फायलम पहिला आपला, ठीक आहे, ज्याला आपण फायलम पोरीफेरा असं म्हणतो. किती इझी आहे, पहिले थोडेसे फायलम थोडेसे इझी आहेत. त्याच्यानंतर आपला दुसरा जो फायलम आहे आणि दुसऱ्यापासून पुढचे फायलम हे आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि तिकडे आपण बऱ्यापैकी जवळजवळ एक 4-5 फायलम कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून 3-1 लेक्चरमध्ये आपला हा पार्ट आवरेल, ठीक आहे. होप सो तुम्हाला आज जो सांगितलेला पार्ट आहे त्याच्यावरून तिन्ही फायलममध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे आणि तिन्ही फायलमचं एक छोटंसं एक आउटलाईन तुमच्या लक्षात आलेली असेल, समजलेला असेल तुम्हाला हा पार्ट. येणारा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.